In a previous video, we learned about the addition of rational number for a practice set 22, in which we study about first three question and fourth question is solved by you. Today in this video we learn about the subtraction of rational number. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण परिमेय संख्यांची बेरीज हा भाग आपण पाहिला होता. त्याच्यामध्ये पहिली 3 उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवली होती आणि चौथं उदाहरण तुम्हाला सोडवायला दिलं होतं. तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळतोय. दुसरा प्रश्न जो आहे आपला तो आहे परिमेय संख्यांची वजाबाकी. परिमेय संख्यांची वजाबाकी करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. Here first example given is a 7/11 minus 3/7. You must remember that when we make addition or subtraction in between two rational number, at that time the denominator of the rational number must be equal. तर बेरीज असू द्या किंवा वजाबाकी असू द्या, या क्रियेमध्ये आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतात हे आपणास माहित आहे. मग आता या उदाहरणात आपण ह्या परिमेय संख्येची वजाबाकी कशी करणार, तर हे करत असताना आपल्याला काय करावं लागणार, तर पहिल्यांदा यांचे छेद समान करून घ्यावे लागणार. मग छेद समान करून घेत असताना 7/11 and 3/7, these two rational number must be multiplied by 7 and these rational number must be multiplied by 11. We get, आता या ठिकाणी अंश आणि छेदाला आपण 7 ने गुणतोय, या ठिकाणी अंश आणि छेदाला आपण 11 ने गुणतोय. हे कशासाठी करतोय आपण, तर छेद समान करण्यासाठी. मग या ठिकाणी 7 किती होत आहे 49 आणि 11 7 77 वजा 11 3 33 छेद 11 7 77. मग या ठिकाणी दोन्ही ठिकाणचे छेद, दोन्ही परिमेय संख्यांचा छेद सारखा झाला. आता अंशाची वजाबाकी आपण करू शकतो. इन दिस वे we equalize the denominator of the rational number by multiplying with appropriate number to quotient and denominators. Now we make addition, subtraction in between. The numerator, denominator remain constant. Here the subtraction is as 16/77. तर अशा प्रकारे आपण या दोन परिमेय संख्यांची वजाबाकी करत असताना आपण काय केलं, तर सुरुवातीला छेद समान करून घेतले. छेद समान केल्यानंतर आपण अंशाची वजाबाकी करू शकतो. 9 म्हणजे 49 मधून 33 वजा करत असताना 9 3 गेले 6 राहिले, 4 3 गेले 1 राहिले, 16/77 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो. आता दुसऱ्या प्रश्नात, या दुसऱ्या उदाहरणात आपला 13/36 आणि 2/40 यांची वजाबाकी करायची. इन दिस सेकंड एक्झाम्पल देयर इज अ सबट्रॅक्शन बिटवीन
13 upon 36 and minus 2 upon 20. At that time, we must multiply 13 upon 36 by 40 and 2 upon 40 by 36. We get या ठिकाणी 13 आणि 40 यांचा गुणाकार 520. 40 आणि 36 चा गुणाकार 4 4 सक 24 4 2 4 त्रिक 12 आणि 2 14 वजा 36 दोन्ही 72 छेद 1440 520 वजा 72 छेद 1440 आपल्याला उत्तर मिळतं 10 तून 2 गेले 10 तून 2 गेले बाकी राहिली 8 त्यानंतर 20 मधून 8 गेले त्या ठिकाणी 12 तून 8 गेले 4 चला येईल तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं उत्तर मिळतं. ह्याला संक्षिप्त रूपही आपल्याला देता येतं. संक्षिप्त रूप देऊन आपण लिहू शकतो 4 1 4 4 1 4 4 2 8 4 3 12 राहिले 2 4 7 24 आपल्याला पुढे संक्षिप्त रूप देऊन मिळतं 2 पंच 10 2 सख 12 आणि 180 आपण भागाळू उत्तर मिळतं 28 × 56 आणि शेवटी आपला मिळेल 1445. तर अशा प्रकारे संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण आणि उत्तर मिळवू शकतो. तर या दुसऱ्या उदाहरणात इन ए सेपरेट एक्झाम्पल the subtraction of 520 and 70 we get 448 denominator remain constant. By simplifying these two number we get 14 upon 45. That is answer of this question is 14 upon 45. This is our answer. By simplifying 448 upon 1440. Now we turn towards the third example. In the third example, here is 1 2 upon 3 and minus 3 whole number 5 upon 6. या ठिकाणी 1.5
2 छेद 3 आणि आपल्याला 3.5/6 यांच्यामध्ये वजाबाकी करायची आहे. मग ही वजाबाकी कशी करायची? The subtraction between 1.2/3 and 3.5/6 at that time the decimal should be converted into the numerator and denominator form. तर आपण या ठिकाणी जे काही आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक सुरुवातीला आपण अंशच्या रूपात घ्यायचा. मग त्यासाठी आपण काय करतो तर 3 ह्या 1 ला गुणतो. 3 × 1 = 3 अधिक 2 छेद 3 वजा या ठिकाणी 3/6 अधिक 5 छेद 6 आपल्याला मिळतं 3 अधिक 2 छेद 3 वजा 18 अधिक 5 छेद 6. मग या ठिकाणी मिळतं 5 छेद 3 वजा 18 आणि 5 23 छेद 6. मग हा जो काही पहिला पूर्णांक आहे याला आपल्याला किती गुणावं लागेल? 3 ने. या ठिकाणी 6 आणण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 ने गुणावं लागेल. मग 3 ने गुणून किती मिळतं पहा तर 3×5 = 15 वजा 23 छेद 6. आता 15 मधून 23 वजा करत असताना चिन्ह वजा येतं. 15 आणि 8 23 उत्तर येतं संक्षिप्त रूप देऊन वजा 4/3. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे उत्तर मिळतं. परत एकदा बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे आहेत ते आपण अंश आणि छेद रूपात सुरुवातीला करून घेतले. ते कसे मिळाले तर 5/3 वजा 23/6 असे मिळाले. मग त्यांची वजाबाकी करत असताना आपल्याला काय करावं लागतं तर 5/3 ला आपण छेद समान करण्यासाठी या ठिकाणी 3 ने गुणलेला आहे. 3 ने गुणून या ठिकाणी 3 ने गुणून आपल्याला मिळालं 15/6 वजा 23/6 यांची वजाबाकी करून आपल्याला मिळालं वजा 8/6. संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं वजा 4/3. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही वजाबाकी मिळालेली दिसून येते. आता या ठिकाणी चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिले 4.1/2 वजा 3.1/3 यांच्यामध्ये वजाबाकी करायची. मग तिथं आपला काय करावं लागेल दे ही जी काही पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ते आपल्याला अंश आणि छेद रूपात घ्यावे लागतील. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो 4/2 वजा 3/3 8/1/2 वजा 9/1/3. आता या ठिकाणी हे जे काही बेरीज आहे ती बेरीज येते 9/2 वजा 10/3. आता यांच्यामध्ये वजाबाकी करत असताना when we make subtraction in between these two rational numbers the denominator must be required equal, so we multiply first rational number by 3 and second by 2. We get 27/6 minus
20/6. The answer is 27 minus 20/6 is equal to 7/6. This is our answer. तर अशा प्रकारे या दुसऱ्या चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला छेद समान करण्यासाठी दोन्ही बाजूला आपल्याला किती करावं लागतं, तर 9/2 ला 3 ने आणि 10/3 ला 2 ने या ठिकाणी आपण गुणून छेद समान करतो. छेद समान झाल्यानंतर अंशाची वजाबाकी होते. अंशाची वजाबाकी होऊन आपल्याला मिळतं उत्तर 7/6. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आपण शिकलो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. In the third question, there is a multiplication between given rational number. The third question is given as make a multiplication between following rational number. ज्या काही परिमेय संख्या आहेत त्या परिमेय संख्यांचा गुणाकार करायला आपल्याला सांगितलेला आहे. मग पहिला जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय 3/11 आणि 5/2 या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. मग गुणाकार करत असताना लक्षात ठेवा आपण अंशाचा गुणाकार करत असतो आणि छेदाचा गुणाकार करत असतो. मग अंशाचा गुणाकार करत असताना 3 गुणिले 2 छेद 5 गुणिले 11 गुणिले 5 या ठिकाणी आपल्याला 3 × 6 आकडेवाची 55. तर अशा प्रकारे उत्तर मिळालं दिसून येतं. आता दुसरा जो प्रश्न दिलेला आहे तिसऱ्यामध्ये, the second question given in a third question is 12/5 into 4/15. There is a multiplication between 12 and 4 and 5 into 15. तर आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिले 11/5 गुणिले 4/15. 12/5 into 4/15. There is a multiplication between 12 and 4 and 5 and 15. But 12 and 15 इसने या दोन्ही संख्याला भाग होतो. 3/12 3/5 15. 4 गुणिले 4 अंशस्थानी उरलं, छेदस्थानी 5 गुणिले 5 गुणाकार आपला मिळतो 16/25. याला परत आपण संक्षिप्त रूप देऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न. आता तिसरा जो प्रश्न आहे या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेला आहे -8 upon 9 multiplied by 3/4. तर या ठिकाणी -8/9 आणि 3/4 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. मग हा गुणाकार कसा येतो, तर बघा या ठिकाणी -8/9 गुणिले 3/4. 4 ने या संख्याला भाग जातो, या 3 ने या 9 ला भाग जातो. उत्तर काय येतं, तर -2 गुणिले 1 छेद 3 गुणिले 1. उत्तर आपल्याला मिळतं -2/3 -2/3. The answer is -2/3. When we multiply -8/9 and 3/4, at that time 8 is divisible by 4 and 3 is divisible by 9 is divisible by 3. We get -2 into 1 upon 3 into 1. We get answer -2/3. The fourth question given is
into 3 upon 4. 3 upon 4. In this division, we get 0 into 3 upon 6 into 4. The multiplication of these two numbers is a 0 upon 24, that is a 0. Answer is a 0. When we multiply 0 by any number, we get 0. Now we turn towards the fourth question. In a fourth question, we have asked to make multiplicative inverse of given rational number. आपल्याला चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, तर जी काही गुणाकार व्यस्त संख्या आहे त्या गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला लिहायला सांगितले. मग गुणाकार व्यस्त संख्या लिहित असताना आपण त्या कशा लिहू शकतो त्याबद्दल आता आपण माहिती बघूया. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत आणि काय करायचं आहे, तर दिलेल्या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग या ठिकाणी आपल्याला गुणाकार व्यस्त म्हणजे काय माहित आहे. व्हॉट इज अ मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स? when the multiplication of two number is 1, the numbers are called multiplicative inverse. तर या ठिकाणी 5 2/5 या संख्येच्या संदर्भात हिची गुणाकार व्यस्त संख्या असेल 5/2, कारण या दोन संख्यांचा गुणाकार किती येतो, 1 येतो. त्यानंतर -3 upon 8, the multiplicative inverse of this number is -8 upon 3. After that, the multiplicative inverse of -17 upon 39 is -39 upon 17. The multiplicative inverse of 7 is 1 upon 7, and multiplicative inverse of -7 upon 3 is as -7 into 3 plus 1 upon 3. We get -21 plus 1 upon 3. We get -20 upon 3. So the multiplicative inverse of this number is 3 upon -3 upon 20. तर अशा प्रकारे या ठिकाणी या संख्येचा गुणाकार व्यस्त, या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला मिळते -3/20. ठीक आहे. तर आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला परिमेय संख्यांचा भागाकार. In a fifth question, we make the division in between given rational number. या 5व्या प्रश्नामध्ये आपण दिलेल्या संख्यामध्ये काय करणार आहोत, तर भागाकार करणार आहोत. मग या ठिकाणी हा भागाकार कसा मिळतो, 14 upon 12 divided by 10 upon 4. That means 14 upon 12 into 4 upon 10. We get division takes place in between 10 and 14. We get 4. Division takes place in between 4 and 12. We get 3. The answer is
4 into 1/3 into 1 we get 4/3. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर 4/3 मिळालेलं दिसून येईल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. In a second question, there is a division between -10/11 divided by -11/10. This is very nice question. In between these two numbers, division takes place like this: -10/11 into -10/11 we get 100/121 like this. तर अशा प्रकारे आपल्या या दुसऱ्या प्रश्नामध्ये तिथं या संख्याचा भागाकार मिळतो 100. In a third question, there is a division between -7/8 and -3/6. या प्रश्नामध्ये 7/8 आणि -3/6 यांच्यामध्ये आपला भागाकार करायचा आहे. मग आपण लिहू शकतो 7/8 गुणिले 6/3. मग या ठिकाणी या संख्येला भाग जातो. 3 × 3 3 × 6. नंतर आपण लिहू शकतो -7 गुणिले -2/8. 2×2=8. उत्तर येतं -7/-7 into -1/4. The answer is 7/4. Answer is -7/4. तर अशा प्रकारे आपण ही उदाहरण सोडवू शकतो. तर आता आपण in a fourth question, there is a division between 2/3 and -4. That means 2/3 divided by -4/1 we get 2/3 into 1/4 we get here multiplication of these two numbers is -2/12. That means -1/6. Here the number given is 2.1/5 and 5.3/6. In this number ही जी काही संख्या आपल्याला दिली आहे 2.15 भागिले 5.3/6. या ठिकाणी आपण 3 आणि 6 यांच्यामध्ये भागाकार करू शकतो. हा भागाकार येतो 1/2. मग 2.1/5 उलटून गुणिले. आता या ठिकाणी आपण त्या अंशछेद रूपात सुरुवातीला संख्या करून घेऊया. मग अंशछेद रूपात आपण संख्या करून घेत असताना या ठिकाणी 5 आणि 2 यांचा गुणाकार 5 गुणिले 2 अधिक 1/5 भागिले 5 गुणिले 6 अधिक 3/6. मग 10 अधिक 1/5 भागिले 6/30 अधिक 3/6. मग 11/5 उलटून गुणिले भागिले या ठिकाणी आपल्याला मिळतं 33/6. मग
या ठिकाणी संक्षिप्त देऊन आपण घेऊ शकतो 11 एके 11, 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6. मग 11/5 उलटून गुणिले 11 2/11, 11 ला 11 गेलं, उत्तर मिळतं आपल्याला 2/5. 2/5. The division of these two number is 2/5. तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी फिफ्थ क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आपल्याला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन इज अ सिक्स्थ क्वेश्चन in which minus there is a division between -5/30 and 7/26. There is a division between -5/30 and 7/26. We know that -5/30 divided by 7/26, that means -5/30 into 26/7. 13 एके 13, 13 दुनी 26, वजा 5 गुणिले 2 छेद 7. The answer will get -10/7. तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी हे उत्तर मिळालेलं दिसून येतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 22 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. 5व्या प्रश्नातील 2 उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी ठेवली आहेत. 22व्या सराव संचातील शेवटची 2 उदाहरणं जी भागाकारामध्ये आपल्याला दिली आहे ते तुम्ही सोडवायचे आहेत. सोपी उदाहरण आहे. 7वं आणि 8वं उदाहरण तुम्ही सोडवून सराव संच पूर्ण करायचा आहे. तर आज या ठिकाणी आपण थांबतो आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि सराव संच 22 चा राहिलेला भाग जो आहे तो पूर्ण करा. Observe the video carefully and after the study of this video you must write the practice set 22 and after that we will learn about the relation between or the betweenness of rational number. तर आपण पुढील तासाला परिमेय संख्यांची दरम्यानता याच्याबद्दल माहिती बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.